हाय एव्हरीवन. महा-TET 2021 महा-TET 2021साठी जे ऑलरेडी झालेले पेपर आहे आत्तापर्यंतचे, त्यामधून एक इंटेलिजन्स हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, ज्यावर ऑलरेडी प्रश्न आलेले आहे. तर म्हणून मी हा टॉपिक डिटेलमध्ये कवर करत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. बघा मग इंटेलिजन्स काय आहे. तर सर्वात महत्त्वाचं मी जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेच कवर करणार आहे. ठीक आहे, जे इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी. तर सर्वात आधी की इंटेलिजन्स म्हणजे काय, जे आपले पॅरेंट्स, टीचर्स समजतात त्यांना काय वाटत असते. तर इंटेलिजन्स म्हणजे काय आहे. तर बघा, पॅरेंट्स अँड टीचर्स that intelligence is most important single variable that affects success in school. इंटेलिजन्स काय, एक खूप इम्पॉर्टंट व्हेरिएबल आहे जी काय करते, अफेक्ट करते आपल्या सक्सेसला. म्हणजे डेफिनेटली की आपण खूप एबल आहे, आपल्यामध्ये एबिलिटी आहे किंवा आपल्याला सक्सेस मिळत आहे, तर ते कशामुळे मिळत आहे, ते इंटेलिजन्समुळे मिळत आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, इन जनरल टर्म्स इंटेलिजन्स मीन्स दी मॅनर विथ विच इंडिव्हिज्युअल डील्स विथ फॅक्ट्स अँड सिच्युएशन्स. आता जनरल टर्म्समध्ये इंटेलिजन्स म्हणजे काय, तर एखादी इंडिव्हिज्युअल आपल्या एखाद्या फॅक्टला किंवा सिच्युएशनला सोबत ॲडजस्ट होत आहे किंवा अडॅप्ट करत आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, डील करत आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, इंटेलिजन्स म्हणू शकतो. फर्स्ट, इंटेलिजन्स इज डिफाइन्ड इन टर्म्स ऑफ observable objective behavior. Second most definitions refer both an individual's capacity to learn and to knowledge that has already been acquired. आता सेकंड आणि फर्स्ट हे तुम्ही लक्षात ठेवण्यापेक्षा कोणी कुठली डेफिनेशन दिलेली आहे हे महत्त्वाचं आहे, की कोणी कुठली डेफिनेशन दिलेली आहे हे लक्षात ठेवणं. मेनी डेफिनेशन्स ऑल्सो सजेस्ट दॅट दी एबिलिटी टू अडॅप्ट टू स्कूल इज दी साईन ऑफ इंटेलिजन्स. खूप सारे डेफिनेशन्स असे पण दिलेले आहे, जे एबिलिटी आहे आपल्याला एन्व्हायरमेंटला अडॅप्ट करण्याची, ते पण एक साईन आहे इंटेलिजन्सची. ओके, अ व्हरायटी of definitions of intelligence have been suggested by the psychologists, which can be classified into 4 distinct groups such as किंवा as follows. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण हे विचारलं जातं आहे. ठीक आहे, तर कोणी कुठली इंटेलिजन्सची डेफिनेशन दिलेली आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इंटेलिजन्स ॲबिलिटी टू ॲडजस्ट. According to one group of psychologists, intelligence is a general mental adaptability to new problems and new situations of life. एक ग्रुप ऑफ सायकोलॉजिस्ट त्यांनी काय म्हटलेलं आहे, की जे इंटेलिजन्स आहे ते मेंटल अडॅप्टेबिलिटी आहे. आपण मेंटली कुठल्या गोष्टीसाठी प्रिपेअर होत असतो किंवा अडॅप्ट करत असतो त्या गोष्टीला फेस करण्यासाठी. आपल्या समोर किंवा काही नवीन प्रॉब्लेम्स किंवा नवीन सिच्युएशन्स आले तर मेंटली आपण त्या गोष्टीला अडॅप्ट करणं सुरू करतो. त्याला काय म्हटलेलं आहे, तर त्याला इंटेलिजन्स म्हटलेलं आहे. बायनेट 1905, intelligence is the ability of an individual to direct his behavior towards the goal. बायनेट यांनी काय म्हटलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. यांच्याबद्दल एकदा आलेलं आहे. ओके, बायनेट 1905 यांनी काय म्हटलं आहे, इंटेलिजन्स इज दी एबिलिटी. इंटेलिजन्स काय, एक एबिलिटी आहे कोणाची, तर इंडिव्हिज्युअलची, टू डायरेक्ट हिज बिहेवियर. ज्या प्रकारे तो म्हणजे त्याला गोल अचीव करण्यासाठी तो कुठल्या प्रकारे बिहेव करणार, हे काय आहे, त्याचं इंटेलिजन्स आहे, त्याची ॲबिलिटी आहे. ओके, मी एकदा पुन्हा रिपीट करते, लक्षात घ्या. बायनेट, इंटेलिजन्स इज दी एबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल. इंटेलिजन्स काय आहे, एका इंडिव्हिज्युअलची ॲबिलिटी आहे टू डायरेक्ट हिज बिहेवियर. त्या प्रकारे बिहेव करणं, ज्या प्रकारे म्हणजे त्याचं गोल अचीव झालं पाहिजे त्या प्रकारे तो बिहेव करणं, याला काय म्हटलेलं आहे, इंटेलिजन्स म्हटलेलं आहे. विलियम जेम्स, इट इज द एबिलिटी टू ॲडजस्ट oneself सक्सेसफुली टू दी रिलेटिव्हली न्यू सिच्युएशन्स. त्यांनी विलियम जेम्स यांनी 1907मध्ये इंटेलिजन्सची डेफिनेशन दिलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक ॲबिलिटी आहे, ही एका इंडिव्हिज्युअलमध्ये ॲबिलिटी असणे, अशा प्रकारे ॲडजस्ट करणे, हे म्हणजे एखाद्या नवीन सिच्युएशननुसार त्याला स्वतःला ॲडजस्ट करणे, हे काय आहे, इंटेलिजन्स आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की बायनेटनं काय म्हटलेलं आहे, गोल अचीव करण्यासाठी जे आपलं बिहेवियर असते
ते बायनेटने सांगितलं आहे. तुम्ही बिहेवियर आणि बिहेवियरनुसार बायनेटला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. विलियम जेम्स यांनी काय म्हटलेलं आहे, अकॉल वन सेल्फ सक्सेसफुली टू दी रिलेटिव्ह सिच्युएशन. मीन्स अशा प्रकारे ॲडजस्ट होणं, नवीन सिच्युएशननुसार ॲडजस्ट होणं, त्याला काय म्हटलं, त्याला ते कोणी सांगितलेलं आहे, तर विलियम जेम्सनी यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट पाहिजे, इंटेलिजन्स इज अन अडॅप्टेशन ऑफ फिजिकल अँड सोशल एन्व्हायरमेंट. फिजिकल आणि सोशल एन्व्हायरमेंटचं जे अडॅप्टेशन आहे ते इंटेलिजन्स आहे, असं कोणी म्हटलेलं आहे, जीन पायजे यांनी म्हटलेलं आहे. FN फ्रीमॅन, इंटेलिजन्स इज रिप्रेझेंटेड इन बिहेवियर. इंटेलिजन्स कशामध्ये रिप्रेझेंट केल्या जाऊ शकते, बिहेवियरमध्ये. बाय दी कॅपॅसिटी ऑफ इंडिव्हिज्युअल टू ॲडजस्ट हिमसेल्फ टू न्यू सिच्युएशन, टू सॉल्व न्यू प्रॉब्लेम्स, टू लर्न. म्हणजे एखाद्या गोष्टीला अशा प्रकारे बिहेव करणे आणि अशा प्रकारची कॅपॅसिटी असणे, हे त्या प्रकारचं बिहेव करायसाठी कुठल्या प्रकारचं, तर नवीन सिच्युएशन्सनुसार तुम्ही कुठल्या प्रकारे ॲडजस्ट होत आहे आणि त्या प्रॉब्लेम्सचा कुठल्या प्रकारे फेस करत आहे, याला आपण काय म्हणू शकतो, ॲडजस्टमेंट करू शकतो, त्याला आपण इंटेलिजन्स म्हणणार. ओके. नेक्स्ट आहे ॲबिलिटी टू लर्न. The group of definitions of intelligence stresses the ability to learn. The more intelligent the person, the more readily and the extensively he is able to learn and enlarge his field of activity. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. ॲबिलिटी टू लर्न. This group of definitions of intelligence stresses the ability to learn. यांनी काय म्हटलेलं आहे, ॲबिलिटी सांगितलेली आहे एखाद्या व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअलची, की तो इंटेलिजन्स असेल तर त्याच्यात ॲबिलिटी असेल कशाची, कुठलीही गोष्ट लर्न करायची. दी मोर इंटेलिजंट दी पर्सन, दी मोर रेडिली अँड एक्सटेन्सिव्हली इज एबल टू लर्न. एखादी पर्सन इंटेलिजंट आहे तर तो खूप इझिली आणि खूप लवकर कुठलीही गोष्ट शिकून घेत असतो. एनलार्जेस फील्ड ऑफ ॲक्टिव्हिटी अँड एक्सपिरियन्स. आणि तो जे स्वतःची फील्ड आहे त्याला एनलार्ज करते, एक्सपॅन्ड करत असते आणि कुठल्याही गोष्टीनुसार ॲडजस्ट होऊन त्या गोष्टीला अडॅप्ट करत असते ना, आपण याला काय म्हणू शकतो, इंटेलिजन्स म्हणू शकतो. आता दिस ग्रुप, कुठला ग्रुप हे बघा, बकिंगहम यांनी काय म्हटलं, इंटेलिजन्स इज दी लर्निंग ॲबिलिटी. यांनी काय म्हटलेलं आहे, इंटेलिजन्स काय एक लर्निंग ॲबिलिटी आहे. सुपरमॅन, इंटेलिजन्स मे बी थॉट इन टर्म्स ऑफ टू ॲबिलिटीज. इंटेलिजन्स आपल्याला टू टर्म्स आहे, कुठले, जनरल ॲबिलिटी आणि स्पेसिफिक ॲबिलिटी. थर्स्टन डिफाईन्स इंटेलिजन्स इन टर्म्स ऑफ 5 प्रायमरी ॲबिलिटीज. त्यांनी काय 5 प्रायमरी ॲबिलिटीजमध्ये इंटेलिजन्सला म्हटलेलं आहे, इंटेलिजन्स आहे. एक आहे स्पेस फॅक्टर, एक आहे नंबर फॅक्टर, थर्ड आहे वर्बल कॉम्प्रिहेन्शन फॅक्टर अँड लास्ट वन इज वर्ड फ्लुएन्सी फॅक्टर अँड मेमोरी फॅक्टर. या 5 प्रायमरी ॲबिलिटीजमध्ये थर्स्टन यांनी इंटेलिजन्सला डिवाईड केलेलं आहे. तर बघा असं विचारलं जाऊ शकते की 5 प्रायमरी ॲबिलिटीज टोल्ड बाय थर्स्टन अबाउट इंटेलिजन्स. तर ते एक आहे स्पेस फॅक्टर, दुसरा आहे नंबर फॅक्टर, थर्ड वर्बल कॉम्प्रिहेन्शन, फोर्थ वर्ड फ्लुएन्सी अँड फिफ्थ इज मेमोरी वर्ड. Next, ability to do abstract reasoning. This group of definitions maintain that intelligence the ability to carry on abstract thinking. यांनी काय म्हटलेलं आहे की ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग आहे. इंटेलिजन्स काय एक ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग आहे. आता बघा लक्षात घ्या की ॲबिलिटी टू लर्न हे कोणी म्हटलेलं आहे, जे इंटेलिजन्स आहे ते ॲबिलिटी टू लर्न कोणी म्हटलेलं आहे, ॲबिलिटी टू डू ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग कोणी म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. टर्मनच्याबद्दल विचारलेलं आहे, लक्षात घ्याल की टर्मनबद्दल ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. An individual is intelligent in proportion as he is able to carry on abstract thinking. इंडिव्हिज्युअल काय इंटेलिजंट आहे कारण त्याच्यात एक प्रपोर्शन आहे कुठल्याही गोष्टीचा बद्दल विचार करणे, ॲबस्ट्रॅक्टपणे हे विचार करणे. P.E. वर्नॉन, इंटेलिजन्स इज ऑलराऊंड थिंकिंग कॅपॅसिटी और मेंटल डेफिशियन्सी.
ऑलराऊंड थिंकिंग म्हणजे पूर्ण प्रकारे सर्व बाजूने विचार करण्याची कॅपॅसिटी असणे किंवा मेंटल डेफिशियन्सी असणे. E.L. थॉन्डाय, we may define intelligence in general as the power of good responses from the point of view of truth and fact. थॉन्डाय यांनी काय म्हटलेलं आहे की कुठल्याही जण एका गुड रिस्पॉन्स देत असेल एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या ट्रूथबद्दल किंवा फॅक्टबद्दल गुड रिस्पॉन्स देत असेल तर त्याला पण आपण इंटेलिजंट आहे असं म्हणू शकतो. हेनरी गॅरेट, इंटेलिजन्स इज द एबिलिटी डिमांडेड इन दी सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम्स विच रिक्वायर द कॉम्प्रिहेन्शन अँड द यूज ऑफ सिम्पल्स. इंटेलिजन्स काय एक ॲबिलिटी आहे, डिमांड आहे इन दी सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम्स विच रिक्वायर दी कॉम्प्रिहेन्शन, ज्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन आणि यूज ऑफ सिम्पल्सची गरज आहे. जे कोणी कॉम्प्रिहेन्शन करत असेल, सोल्युशन्स देत असेल प्रॉब्लेम्सचे आणि सिम्पल्स यूज करत असेल त्याला आपण इंटेलिजंट म्हणू शकतो. ऑपरेशनल डेफिनेशन्स. अकॉर्डिंग टू P.E. वर्नॉन, इंटेलिजन्स इज व्हॉट इंटेलिजन्स टेस्ट मेशर्स. इंटेलिजंट काय एक इंटेलिजन्स टेस्ट मेशर आहे. G.D. स्टोडार्ट, इंटेलिजन्स इज दी ॲबिलिटी टू अंडरटेक ॲक्टिव्हिटीज. यांनी काय म्हटलं आहे इंटेलिजन्स काय एक ॲबिलिटी आहे कुठलीही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. अकॉर्डिंग टू बोरिंग, इंटेलिजन्स इज व्हॉट इंटेलिजंट टेस्ट. इंटेलिजन्स काय जे इंटेलिजंट टेस्ट आहे ते इंटेलिजन्स आहे. D.W. Webster, intelligence is the aggregate or a global capacity of an individual to act purposefully, to think rationally and deal effectively with the environment. हे बघा इंटेलिजन्स काय आहे एक ग्लोबल कॅपॅसिटी आहे जे इंडिव्हिज्युअलमध्ये असते की तो कुठल्या प्रकारे विचार करते आणि कुठल्या प्रकारे कोणत्या सिच्युएशनशी डील करते आणि एन्व्हायरमेंटशी म्हणजे एन्व्हायरमेंटसोबत तो काय करते डील करत असते तर त्याला आपण इंटेलिजन्स म्हणू शकतो. नेक्स्ट दॅट इज मी ऑलरेडी सांगितलेलं आहे जे महत्त्वाचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये करूया. तर दी नेचर ऑफ इंटेलिजन्स वॉज फर्स्ट जे नेचर आहे इंटेलिजन्सचं ते पहिले कोणाच्या मनात आलेलं तर ब्रिलियंट इंग्लिश सायंटिस्ट सर फ्रँकिस गॅल्टन यांच्या मनात आलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यांनी काय म्हटलं इंटेलिजन्स इज अ हेरिडिटरी ट्रेट. ओके, हेरिडिटरी ट्रेट यांनी कोणी म्हटलं सर फ्रँकिस गॅल्टन यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट, intelligence is inherited. The amount of intelligence that person possesses in inherited and fixed. The amount thought fixed does not reveal itself at the start of life. With the growth of child, the amount inherited by a child also grows. The general belief that the growth of the intelligence stops and it reaches limit at the age of 16. But it is also true that the man of 40 knows more than he was a boy of 60. But it does not mean that the amount of intelligence possessed by him has increased. This may due to his experience. As regards his intelligence, the position remains the same. इंटेलिजन्स काय इनहेरिटेड आहे. ठीक आहे. एखाद्यामध्ये जे आपण असं म्हणू शकतो की सर्वात जास्त आपण म्हणू शकतो की इंटेलिजन्स कधी थांबत असते तर 16 वर्षामध्ये. दी जनरल बिलीव्ह दॅट दी ग्रोथ ऑफ द इंटेलिजन्स, जी ग्रोथ आहे इंटेलिजन्सची एका लिमिटपर्यंत होत असते आणि ते लिमिट कुठलं आहे जेव्हा आपण 16 वर्षाचं होत असतो तेव्हा. ओके. इंटेलिजन्स इज इन्फ्लुएन्स्ड बाय एन्व्हायरमेंटल फॅक्टर. इंटेलिजन्स इन्फ्लुएन्स होत असते एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे. ओके. लव, अफेक्शन, कन्सर्न अँड जनरॉसिटी ज्युडिशियलीस bestowed by growing children have very desirable effect on the intelligence. Poor environment retards development of intelligence. आता बघा लव, अफेक्शन, कन्सर्न जिथे सर्व काही मिळत असते तिथे इंटेलिजन्स जे आहे डेफिनेटली इंटेलिजन्स जास्त होत असते कारण आपल्याला तिथे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सवर पण डिपेंड करत असते. आपले एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स चांगले असेल, आपण कुठल्या चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये असेल तर त्याचा आपल्यावर इफेक्ट होतोच. इंटेलिजन्स हेल्प्स इन ॲडजस्टमेंट अँड इन्व्हेन्शन्स. आता इंटेलिजन्स
An intelligent person has the ability to adjust himself to the changing circumstances with ease and efficiency and speed. He has the capacity to assimilate ideas very quickly and clearly. He can cope the new situations very successfully. All the inventions of the world can be attributed to person of a very high intelligence. इंटेलिजन्समुळे आपण काय करू शकतो, ॲडजस्टमेंट करू शकतो आपल्यामध्ये. ते एक हे येत असते की आपल्याला काय करायला सिच्युएशननुसार ॲडजस्ट करायला पाहिजे आणि त्या सिच्युएशननुसार करता करता आपण एक दिवस इन्व्हेंट पण करू शकतो. इंटेलिजन्स हॅज नो सेक्स डिफरन्सेस. आता तुम्ही मुलगी आहे किंवा मुलगा आहे म्हणून काय असेल, तुम्ही खूप जास्त इंटेलिजंट असेल किंवा मुलगी आहे तर नसेल, असं काहीच नसते. इंटेलिजन्स हॅज नो सेक्स डिफरन्सेस. इंटेलिजन्स हॅज नो रेशल अँड कल्चरल डिफरन्सेस. इंटेलिजन्सला रेशल आणि कल्चरल डिफरन्सेस पण इंटेलिजन्समध्ये नसते, म्हणजे ही गोष्टच येत नाही त्यामध्ये. इंटेलिजन्स कॅन बी रेकग्नाइज्ड इन 3 ब्रॉड एरियाज. इंटेलिजन्स 3 ब्रॉड एरियाजमध्ये आपण रेकग्नाइज करू शकतो. कुठल्या ते आहे बघा, ॲब्स्ट्रॅक्ट इंटेलिजन्स, मेकॅनिकल इंटेलिजन्स अँड सोशल इंटेलिजन्स. Abstract intelligence is the ability to understand and manage ideas and symbols such as words and numbers. ॲब्स्ट्रॅक्ट इंटेलिजन्स काय ॲबिलिटी आहे कुठलीही गोष्ट समजण्यासाठी, अंडरस्टँड करण्यासाठी आणि त्या आयडियाजले सिम्बॉल्सला एका प्रकारे मॅनेज करण्यासाठी. आपण ते करू शकलो तर आपल्याकडे ॲब्स्ट्रॅक्ट इंटेलिजन्स आहे असं आपण म्हणू शकतो. मेकॅनिकल इंटेलिजन्स इज दी ॲबिलिटी टू क्लीन, अंडरस्टँड, मॅनेज थिंग्स अँड मेकॅनिझम सच ॲज वाईफ. आता मेकॅनिकल इंटेलिजन्स म्हणजे कुठलीही गोष्ट आपण कुठल्या प्रकारे यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल नाईफचं एक्झाम्पल दिलेलं आहे, तर आपण कुठल्या प्रकारे ते यूज करू शकतो. ठीक आहे, ते कुठल्या प्रकारे आपल्याला कामी असेल तर याला मेकॅनिकल इंटेलिजन्स म्हटलेलं आहे. सोशल इंटेलिजन्स. सोशल इंटेलिजन्स इज दी ॲबिलिटी to understand and manage men and women, boy and girl, or to act wisely in human relationships. Means रिलेशन्स. सोशल इंटेलिजन्स काय की आपण मॅनेज आणि अंडरस्टँड कशा प्रकारे आपली अंडरस्टँडिंग आहे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड अँड नॉट एन्व्हायरमेंट म्हणू शकतो की आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्याशी आपण कुठल्या प्रकारे डील करत असतो, कुठल्या प्रकारे आपण त्यांच्यासोबत ॲडजस्ट होत असतो, त्याला सोशल इंटेलिजन्स म्हटलेलं आहे. फंक्शन्स ऑफ इंटेलिजन्स विचारलं जाऊ शकते की यामधलं कुठलं इंटेलिजन्सचं फंक्शन नाही आहे, तर तुम्हाला फंक्शन्स कुठले आहे इंटेलिजन्सचे ते माहीत असायला पाहिजे. इंटेलिजन्स डायरेक्ट्स वन्स बिहेवियर टुवर्ड्स गोल. इंटेलिजन्स काय करते, एखाद्याला इंडिव्हिज्युअलचं जे बिहेवियर आहे ते त्या प्रकारे बदलू म्हणजे त्याचा गोल अचीव करू शकला पाहिजे त्या प्रकारे तो बदलवू शकते. इट हेल्प्स वन्स टू ॲडजस्ट न्यू सिच्युएशन. इंटेलिजन्सनुसार आपण एखाद्या नवीन सिच्युएशनला ॲडजस्ट होऊ शकतो. इट हेल्प्स अन इंडिव्हिज्युअल टू अडॉप्ट टू फिजिकल अँड सोशल एन्व्हायरमेंट. आपण फिजिकल आणि सोशल एन्व्हायरमेंटला ॲडॅप्ट करू शकतो इंटेलिजन्समुळे. इट हेल्प्स टू लर्न न्यू थिंग्स अँड टू सॉल्व न्यू प्रॉब्लेम्स. नवीन गोष्टी शिकणे आणि नवीन गोष्टी सॉल्व करणे यासाठी पण इंटेलिजन्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. इट डायरेक्ट्स द इंडिव्हिज्युअल टू थिंक रेशनली अँड ॲक्ट पर्पजफुली. सिच्युएशननुसार जगणे आणि सिच्युएशननुसार रिॲक्ट करणे आणि पर्पजफुली त्या गोष्टीनुसार ॲक्ट करणे, त्याला आपण ते पण एक काय फंक्शन आहे इंटेलिजन्सचं. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी इंटेलिजन्सशी रिलेटेड जे काही प्रश्न आजपर्यंतचे आलेले आहे हे ते तुम्हाला मी सेंड करते आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. तिथे पण जे नोट्स आहे त्याचे PDF दिलेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा.